नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 1 इयत्ता 3री विषय मराठी म्हणजेच प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे, 30 गुण लेखीसाठी आहेत व तोंडी परीक्षेसाठी 10 गुण आहेत। प्रश्न क्रमांक पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। 5 गुण। 1. मुग्धाचा स्वभाव कसा होता? 2. झाडाच्या आडोशाला कोण लपून बसले होते? या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी इथे जागा दिलेली आहे। 3. कवीने मुलांना कोठे बसायला सांगितले आहे? 4. बालनाट्य कुणी लिहिले आहे? 5. अमर हुतात्म्यांनी काय काय सोसले? या प्रश्नांची सर्व उत्तरे पुस्तकात आहेत, ती पाठांतर करून विद्यार्थ्यांनी इथे लिहायची आहेत। यानंतर आपण पुढील प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे। जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याचा नक्की सराव करा। प्रश्न क्रमांक 2, कवितेच्या ओळी पूर्ण करा। 1. सोडले सर्व घरदार टिंबटिंब ते देशासाठी लढले। 2. हा राष्ट्रध्वज साक्षीला टिंबटिंब ते देशासाठी लढले। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 3, शब्दात लपलेले शब्द लिहा। 1. नासाडी, नासा, साडी, नाडी, कपाळावर, कपाळ, वर, पाव यांसारखे शब्द तयार होतात। प्रश्न क्रमांक 4, विरुद्धार्थी शब्द लिहा। गरीब, श्रीमंत, काळा, पांढरा, वाईट, चांगला, पुढे, मागे, देव, राक्षस। प्रश्न क्रमांक 5, जोड्या लावा। अ गट, प्रकाशातले तारे तुम्ही, आनंदाच्या शिखरावरती, भारतभूच्या आदर्शाचा बघा अरुण तो बाळांनो रे। ब गट, मनी उमटू दे ठसा, तुम्हा खुनिवतो कसा, अंधारावर रुसा, खुशाल जाऊन बसा। प्रश्न क्रमांक 6, चौकटीत अक्षरे लिहून तो शब्द पूर्ण करा। कोडे सोडवा। 5 गुण। मोठा बाहू, वैरण, जुळजुळ वाहणारा, डोंगरात उगम पावणारी, वेलीवर उमलणारे। मोठा बाहू दादा, वेलीवर उमलणारे फूल, डोंगरात उगम पावणारी नदी, जुळजुळ वाहणारा झरा असतो, वैरण, कडबा। प्रश्न क्रमांक 7, समूहदर्शक शब्द लिहा। 3 गुण। भाकरीची, भाजीची, माणसांचा। भाकरीची चवड असते, भाजीची जुडी असते, माणसांचा जमाव असतो। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि तसेच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। धन्यवाद।